Hello student, today we will discuss the second application of uniform circular motion, well or wall of death, or it is called as मोदका कुवा. तर तुमच्या पुढे एक वॉलपेपर दिसतोय. तर तो एक मोदका कुवाचा एक शो आहे. तर त्या शोचा एक वॉलपेपर आहे. तर या वॉलपेपरमध्ये तुम्हाला दिसत आहे की एक कार आहे आणि ती कार या वॉलवर सर्क्युलर मोशनमध्ये रिव्हॉल्व होते. म्हणजे समजा एक भिंत आहे आणि त्या भिंतीवर जर आपल्याला समजा चढ म्हटलं तर आपल्याला चढता येणार नाही, कारण आपला जो बॅलन्स आहे टोटली तो डाऊनवर्ड डायरेक्शनने राहील आणि त्याच्यामुळे वेट आपलं m/g हे काय डाऊनवर्ड डायरेक्शन आणि त्याच्यामुळे आपण त्या वॉलवरून खाली पडू. तर मग इथे तर ती कार सर्क्युलर मोशनमध्ये रिव्हॉल्व होत आहे. ओके, सेकंड वॉलपेपरमध्ये बघा की इथे काही जे पर्सन्स आहे तर ते पर्सन्स हा मोदका कुवा हा एक शो बघत आहे आणि या मोदका कुवामध्ये इथे आपल्याला असे दोन तुम्हाला इथे बाईक सवार दिसत आहे. एक वेगळा स्टंट करत आहे, दोनही हात त्यांनी स्ट्रेट केलेले आहे. त्याच्यानंतर हा जो कार चालवत आहे तो सुद्धा बघा की याच्यामध्ये यांनी हा बाहेर निघला आहे, कारच्या खिडकीच्या बाहेर आहे. मग आपण जर असं बघितलं तर हे व्हर्टिकल डायरेक्शन आहे, म्हणजे हे जे पर्सन्स उभे आहेत त्याच्या परपेंडिक्युलर डायरेक्शननी हे सर्व चालू आहे. म्हणजेच इथे काय व्हायला पाहिजे की हे सर्व खाली पडायला पाहिजे, आहे की नाही. बट इथे ते सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे. तर यालाच म्हणतो आपण वेल ऑफ डेथ किंवा याला म्हणायचं आपण मोदका कुवा. तर मग यामध्ये याची व्हेलॉसिटी किती असली पाहिजे की ज्याच्यामुळे त्याची जी मिनिमम व्हेलॉसिटी असेल की ज्याच्यामुळे ते सर्क्युलर मोशन परफॉर्म करू शकते. तर आपल्याला माहीत आहे की जर सर्क्युलर मोशन परफॉर्म करायचं असेल तर आपल्याला सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट जो फोर्स आहे तो आहे सेंट्रिपिटल फोर्स FCP. ठीक आहे. तर हा जर सेंट्रिपिटल फोर्स जर त्यामध्ये असेल तर पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करू शकतो. दुसरी कंडिशन आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, तर पार्टिकल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन केव्हा परफॉर्म करतो, जेव्हा FCP इज इक्वल्स टू FCF. म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स हा डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल आहे आणि सेंट्रिफ्युगल फोर्स हा डायरेक्टेड अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल आहे. त्याच्यामुळे दोनही जर फोर्स इक्वल असेल तर त्यामध्ये न्यूटनचा फर्स्ट लॉ तयार होतो आणि त्याच्यामुळे ते सर्क्युलर मोशनमध्ये रिव्हॉल्व होतात. तर आपल्याला इथे बघायचं आहे की त्यामध्ये जो व्हर्टिकल सिलेंडर घेतलेला आहे त्याची जी वॉल आहे त्या व्हर्टिकल सिलेंडरची, आणि तिथे जेव्हा पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो तर तेव्हा त्याची मिनिमम वेलॉसिटी किती असली पाहिजे ते आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. तर यामध्ये आपल्याला 3 फोर्स ॲक्ट होताना दिसतात. तर त्यामध्ये पहिला फोर्स आहे, इट इज समजा एक आपण इथं कन्सिडर करू की समजा हा एक आपला पार्टिकल आहे, सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे. तर हा त्याच्या इथे आपल्याला जेव्हा तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर तेव्हा आपल्याला यामध्ये 3 फोर्सेस अप्लाय होईल. एक पहिला फोर्स, समजा ही बाईक जर कन्सिडर केली मी तर त्याच्या डाऊनवर्ड डायरेक्शननी आपल्याला मिळते वेट m/g. त्याच्यानंतर याला बॅलन्स करण्यासाठी अपवर्ड फोर्स, आणि अपवर्ड फोर्स जो आहे तर तो इथे काय मिळते आपल्याला की हा जो टायर आहे आणि ही जी वॉल आहे तर या टायर आणि वॉलला बॅलन्स यामध्ये जो फोर्स तयार होतो त्या फोर्सला आपण फ्रिक्शनल फोर्स म्हणतो. तर तो स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स हा त्यामध्ये डेव्हलप होईल. तर त्याला FS म्हणू आपण, आणि हा करेल m/g. इट इज अ डाऊनवर्ड फोर्स. म्हणजे यामध्ये 2 फोर्स अप्लाय झाले. त्याच्यानंतर याला बॅलन्स करण्यासाठी एक काय राहील, त्याची नॉर्मल रिॲक्शन, इट इज गिव्हन बाय n. आता ही जी नॉर्मल रिॲक्शन आहे तर ती नॉर्मल रिॲक्शन आपल्याला इथं काय दिसते की समजा हा नॉर्मल रिॲक्शन जर इथे मी कन्सिडर केली
तर आपल्याला माहीत आहे की त्याच्या सेंटरवर एखादा पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर त्याच्या सेंटरवर काय मिळते आपल्याला, सेंट्रिपिटल फोर्स, आणि त्याला इक्वल काय राहील, सेंट्रीफ्युगल फोर्स. ओके. So therefore at the center we get the normal reaction, so therefore this is equals to normal reaction. आणि त्याच्यावरून आपल्याला नॉर्मल रिॲक्शनचा फॉर्म्युला काय मिळेल, इथे n इक्वल्स टू mv² अपॉन r. ओके. तर आपण इथे 1 बाय 1 बघू. तर मग इथे आपल्याला या डायग्राममध्ये जर आपण बघितलं तर आपल्या इथं काय दिसतं की त्याच्या डाऊनवर्ड डायरेक्शननी आपल्याला मिळतं m/g. त्याच्या अपवर्ड डायरेक्शनने आपण फोर्स अप्लाय केला Fs, आणि त्याच्यानंतर टू द परपेंडिक्युलर ऑर वर्टिकल डायरेक्शन, आणि त्याच्या हॉरिझॉन्टल किंवा ॲट द सेंटर वी गेट द नॉर्मल रिॲक्शन n. ओके. So therefore we get the two formulas here. First formula is n okay. So first formula is n equals to mv² upon r. So this is the first formula. Then second is, it is upward force is equals to downward force. Therefore upward force and downward force. So therefore we know that upward force is equals to downward force. Therefore we get Fs is equals to m into g. So this is the second equation. So therefore here we get n mr omega square, or it is equals to mv² upon r, and Fs is equals to m into g. Fs is equals to m into g. So therefore n equals to m r omega square is equals to mv² upon r, and Fs equals to mg. So for force of friction, Fs is always less than or equals to mu s into n. So mu s into n means it is the frictional force, and this frictional force is equals to coefficient of static friction into n. n is the normal reaction. कोपिशियंट कशाचा राहील मग, की ज्यामध्ये टायर आणि ती जी वॉल आहे तर त्या वॉल आणि टायरमध्ये जे फ्रिक्शन तयार होईल तर त्या फ्रिक्शनला आपण काय म्हणायचं, कोपिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. So therefore from this equation Fs is less than or equals to, it is mu s into n. So therefore this formula Fs is less than or equals to mu s into n. But from this equation Fs means m into g. So here put m into g, mu s into n. N is the normal reaction. So what is the formula for the n is mv² upon r. So therefore we get here mv² upon r. So therefore m get cancel, m cancel. Therefore we get g is less than or equals to mu s v² upon r. Therefore v² is greater than or equals to rg upon mu. So therefore we get the formula V minimum is equals to square root of Rg upon mu s. So this is the required equation for the well of death. तर इथे या इक्वेशननुसार त्याची जी वेलॉसिटी आहे, कार असेल किंवा व्हेविकल, एनी व्हेविकल, तर त्याची वेलॉसिटी इथे किती पाहिजे, V minimum equals to square root of Rg mu s. R is the radius
of curvature, and g is the acceleration due to gravity, and mu s is the coefficient of friction between tire and wall. So this is the equation for the minimum velocity for well of death. Okay.